नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 एप्रिल 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 26 एप्रिल आणि 27 एप्रिल अशा दोन्ही दिवशीचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात मोठ्या हवामान घड्याळाचे कोठे अनावरण करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। एप्रिल 2024 मध्ये हवामान बदलाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी CSIR ने नवी दिल्ली येथे भारतातील सर्वात मोठ्या हवामान घड्याळाचे अनावरण केले आहे। वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद ही भारतातील वैज्ञानिक, औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी संशोधन आणि विकास संस्था आहे। डॉक्टर शैलेश नायक हे भूविज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीजचे संचालक आहेत। CSIR एनर्जी स्वराज फाउंडेशन सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून CSIR मधील अनेक शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी ऊर्जा साक्षरता प्रशिक्षण घेतले आहे। एनर्जी स्वराज फाउंडेशनद्वारे प्रदान केलेली हवामान घड्याळे बहुतेक CSIR प्रयोगशाळांमध्ये स्थापित केली गेली आहेत। IIT बॉम्बेचे प्रोफेसर चेतन सिंग सोलंकी हे एनर्जी स्वराज फाउंडेशनचे संस्थापक आहेत। नेक्स्ट आहे, युकी भांबरीने कोणासोबत BMW ओपन टेनिस दुहेरीचे विजेतेपद जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे अल्बानो ऑलिव्हेट्टी। भारतीय टेनिसपटू युकी भांबरी आणि फ्रेंच जोडीदार अल्बानो ऑलिव्हेट्टी यांनी 2024 BMW ओपन टेनिस स्पर्धेचे दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे। BMW ओपन टेनिस चॅम्पियनशिप ही बेवेरियन इंटरनॅशनल टेनिस चॅम्पियनशिप म्हणूनही ओळखली जाते। BMW ओपन म्युनिक जर्मनी येथे आयोजित केले आहे। युकी भांबरी 1899 पासून आयोजित बेवेरियन आंतरराष्ट्रीय टेनिस चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय टेनिसपटू देखील ठरला आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच हलके वजनाचे बुलेट प्रूफ जॅकेट कोणी तयार केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे DRDOच्या डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट DMSRDI कानपूर युनिटमधील तज्ञांनी लेव्हल 6 श्रेणीतील हलके वजनाचे बुलेट प्रूफ जॅकेट तयार केले आहे। कोणत्याही ऑपरेशन दरम्यान शत्रूपासून 10 मीटर अंतरावरून AK-47 आणि स्नायपर रायफलच्या गोळीबारात लष्कराच्या जवानांना यापुढे जीवे मारण्याचा धोका राहणार नाही। हे बुलेट प्रूफ जॅकेट बनवण्यासाठी मोनोलिथिक सिरेमिक प्लेटचा वापर करण्यात आला आहे। नेक्स्ट आहे, ICC T20 विश्वचषक 2024 चा ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उसेन बोल्ट। ICC ने 9व्या पुरुष T20 विश्वचषकासाठी जमैकाचा धावपटू उसेन बोल्टची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। 9व्या ICC पुरुषांचा T20 विश्वचषक 2024 हा 1 ते 29 जून 2024 दरम्यान वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जाईल। उसेन बोल्टने सलग 3 उन्हाळी ऑलिम्पिक खेळांमध्ये 3 सुवर्ण पदके जिंकण्याचा विक्रम केला आहे। नेक्स्ट आहे, लॉरेस स्पोर्ट्स अवॉर्ड्स मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नोवाक जोकोविच। 22 एप्रिल 2024 रोजी टेनिसपटू नोवाक जोकोविचने माद्रिद येथे झालेल्या तारांकित समारंभात विक्रमी 5व्यांदा लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे। याआधी त्याने 2012, 2015, 2016 आणि 2019 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता। 2024 लॉरेस क्रीडा पुरस्कार विजेता बघा, यामध्ये कोणाकोणाला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू पुरस्कार नोवाक जोकोविच, वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू पुरस्कार ऐतना बोनमती, वर्षातील कमबॅक पुरस्कार सिमोन बायल्स, ब्रेक थ्रू ऑफ द इयर पुरस्कार जूड बेलिंगहॅम, वर्षातील सर्वोत्तम संघाचा पुरस्कार स्पेन महिला फुटबॉल संघ, ॲक्शन स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कार अरिसा डू, लॉरियस स्पोर्ट फॉर गुड अवॉर्ड राफा नदाल फाउंडेशन, अपंगत्व पुरस्कारासह वर्षातील सर्वोत्तम खेळाडू डिडेडी ग्रूट। तर 2000 मध्ये सुरू झालेला लॉरेस स्पोर्ट्स अवॉर्ड क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी दिला जातो। नेक्स्ट आहे, ॲक्सिस बँकेचे MD आणि CEO म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमिताभ चौधरी। एप्रिल 2024 मध्ये ॲक्सिस बँकेने अमिताभ चौधरी यांची बँकेच्या MD आणि CEO पदी पुनर्नियुक्ती केली आहे। ॲक्सिस बँकेच्या बोर्डाने चौधरी यांची 1 जानेवारी 2025 पासून 3 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती केली आहे। 3 वर्षांची त्यांची दुसरी मुदतवाढ असणार आहे। ते 2019 मध्ये बँकेत MD आणि CEO म्हणून रुजू झाले। याआधी ते HDFC लाईफचे MD आणि CEO होते।
नेक्स्ट आहे अलीकडेच ओपन एआयने भारतातील पहिला कर्मचारी म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर याचे उत्तर आहे प्रज्ञा मिश्रा. एप्रिल 2024 मध्ये प्रज्ञा मिश्रा यांची भारतातील ओपन एआयची पहिली कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओपन एआयने प्रज्ञा मिश्रा यांची सरकारी संबंध प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. प्रज्ञा मिश्रा यापूर्वी जुलै 2021 पासून ट्रू कॉलर येथे सार्वजनिक व्यवहार संचालक म्हणून कार्यरत होत्या. नेक्स्ट आहे अलीकडेच भारताच्या गीता सबरवाल यांची कोणत्या देशात यूएनच्या निवासी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे इंडोनेशिया. एप्रिल 2024 मध्ये संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी भारताच्या गीता सबरवाल यांची इंडोनेशियामध्ये यूएन निवासी समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. निवासी समन्वयक यूएन देशांच्या संघाचे नेतृत्व करतात आणि 2023 अजेंडा लागू करण्यासाठी देशांना यूएन समर्थन समन्वयित करतात. यूएनच्या मते निवासी समन्वयक हे यूएन महासचिवांचे नियुक्त प्रतिनिधी आहेत आणि त्यांना अहवाल देतात. नेक्स्ट आहे अलीकडेच आरबीआयने कोणत्या बँकेला ऑनलाईन नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे? तर याचे उत्तर आहे कोटक महिंद्रा बँक. एप्रिल 2024 मध्ये कोटक महिंद्रा बँकेला आरबीआयने त्यांच्या ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन ग्राहक जोडणे थांबवण्याचे आदेश दिले आहेत. कोटक महिंद्रा बँकेत डेटा सुरक्षा, विक्रेता जोखीम व्यवस्थापन इत्यादींमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत म्हणून आरबीआयने हा आदेश दिला आहे. आरबीआयला बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 अंतर्गत व्यावसायिक बँकांवर देखरेख करण्याचा अधिकार आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? तर याचे उत्तर आहे हिमाचल प्रदेश. एप्रिल 2024 मध्ये एसजीव्हीएन लिमिटेडने हिमाचल प्रदेशातील झाकरी येथील 1500 मेगावॅट क्षमतेच्या नाथपा झाकरी जलविद्युत केंद्रावर भारतातील पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प कार्यान्वित केला आहे. हा प्रकल्प ग्रीन हायड्रोजन आणि 25 किलोवॅट इंधन सेल वापरून वीज निर्मिती करणार आहे. नेक्स्ट आहे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे निधी एस जैन. एप्रिल 2024 मध्ये केंद्र सरकारने कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून निधी एस जैन यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून किंवा पुढील आदेश येईपर्यंत पुढील 3 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्या मुंबईतील शाखा कार्यालयात लेखा परीक्षण संचालक आहेत. निधी जैन या 2009च्या बॅचच्या इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस अधिकारी आहेत. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना कापसाच्या व्यापार, खरेदी आणि निर्यातीशी संबंधित विविध उपक्रम राबवण्यासाठी करण्यात आली. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना 1970 मध्ये करण्यात आली असून त्याचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. नेक्स्ट आहे आशियाई अंडर 20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दीपांशु शर्माने भालाफेकमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर याचे उत्तर आहे सुवर्ण पदक. दुबई यूएई येथे सुरू असलेल्या आशियाई अंडर 20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये उत्तर प्रदेशच्या दीपांशु शर्माने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे. दीपांशुने 70.29 मीटर भालाफेक करून सुवर्ण पदक जिंकले आहे. उत्तर प्रदेशच्या रोहनने 70.03 मीटर भालाफेक करून रौप्य पदक जिंकले आहे. नेक्स्ट आहे क्लायमेट स्ट्रॅटेजी 2023 दस्तऐवज कोणाद्वारे सुरू करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे नाबार्ड. एप्रिल 2024 मध्ये वसुंधरा दिनानिमित्त नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्डने त्यांचे हवामान धोरण 2030 दस्तऐवज जारी केले आहे. हे दस्तऐवज नाबार्डचे अध्यक्ष शाहजी केवी यांनी जारी केले आहे. याचा उद्देश आहे भारताची हरित वित्तपुरवठा गरज पूर्ण करणे. नाबार्डच्या म्हणण्यानुसार 2030 पर्यंत एकत्रित एकूण $2.5 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्यासाठी भारताला दरवर्षी $170 बिलियन ची गरज आहे. 2019 ते 20 पर्यंत भारताने जवळपास 49 अब्ज डॉलरचा हरित वित्तपुरवठा उभारला आहे. ग्रीन फायनान्सिंग ही कर्ज किंवा गुंतवणूक आहे जी पर्यावरणीय क्रियाकलापांना प्रोत्साहन देते. नेक्स्ट आहे प्रबोवो सुबियांतो यांची कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे इंडोनेशिया. एप्रिल 2024 मध्ये इंडोनेशियाचे नवे अध्यक्ष म्हणून प्रबोवो सुबियांतो यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते देशाचे संरक्षण मंत्री होते. सुबियांतो ऑक्टोबरमध्ये जोको विडोडोची जागा घेतील. इंडोनेशियामध्ये राष्ट्रपतींचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो आणि राष्ट्रपती पुन्हा निवडून येऊ शकतात. नेक्स्ट आहे आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेची 6वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्ली या ठिकाणी.
आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेची 6वी आवृत्ती नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. 24 ते 25 एप्रिल रोजी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 2024 ची थीम होती आजच अधिक लवचिक उद्योगासाठी गुंतवणूक करा. ही परिषद आपत्ती आणि हवामानाच्या पायाभूत सुविधांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. UN क्लायमेट समिट 2019 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी युती सुरू केली होती. नेक्स्ट आहे दरवर्षी खोंगजोम दिवस कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर मणिपूर या राज्यामध्ये. दरवर्षी मणिपूरमध्ये 23 एप्रिल रोजी खोंगजोम दिवस साजरा केला जातो. 1891च्या अँग्लो मणिपुरी युद्धात प्राण गमावलेल्या युद्धांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. अँग्लो मणिपुरी युद्ध हे युद्ध 1891 मध्ये मणिपूरच्या स्वातंत्र्यासाठी लढले गेले. खोंगजोमच्या युद्धात मणिपुरी सैन्यांचा पराभव झाला होता. नेक्स्ट आहे टाटा पॉवर सोलर सिस्टीमने कोणत्या बँकेसोबत धोरणात्मक सहकार्याची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इंडियन बँक. एप्रिल 2024 मध्ये टाटा पॉवर सोलर सिस्टीम या भारतातील आघाडीची सौर ऊर्जा कंपनी आणि टाटा पॉवरची पूर्ण मालकीची उपकंपनीने अग्रणी बँक इंडियन बँकेसोबत धोरणात्मक सहकार्याची घोषणा केली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत फायनान्सिंग सोल्युशन्स प्रदान करून निवासी ग्राहकांमध्ये सौर रूफटॉप सिस्टमला प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच भारत पे वन हे सर्व इन वन पेमेंट डिव्हाइस कोणी लॉन्च केले आहे? तर भारत पे या कंपनीने केलेले आहे. भारत पे वन हे सर्व इन वन पेमेंट उपकरण आहे. हे विक्री बिंदू QR कोड आणि स्पीकर एका डिव्हाइसमध्ये एकत्रित करते. पहिल्या टप्प्यात भारत पे वन पुढील 6 महिन्यात 100 शहरांमध्ये आणि 450 शहरांमध्ये सुरू केले जाईल. भारत पे वन QR कोड, टॅप अँड पे आणि पारंपरिक कार्ड पेमेंटसह पेमेंट पर्याय वापर करते. भारत पे वन मध्ये हाय डेफिनेशन टचस्क्रीन डिस्प्ले, 4G आणि वायफाय कनेक्टिव्हिटी आहे. भारत पे वन हे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर चालते. नेक्स्ट आहे नुकतेच सुब्रमण्यम धारेश्वर यांचे निधन झाले. ते कोणत्या लोकनृत्यातील प्रसिद्ध गायक होते? तर यक्षगान. एप्रिल 2024 मध्ये प्रसिद्ध यक्षगान गायक सुब्रमण्य धारेश्वर यांचे वयाच्या 67व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अप्रतिम आवाजासाठी ते भगवत श्रेष्ठ म्हणून प्रसिद्ध होते. सुब्रमण्य धारेश्वर यांनी यक्षगान क्षेत्रात 46 वर्षे सेवा केली होती. यक्षगान हा कर्नाटकातील किनारी जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध असलेला पारंपरिक लोकनृत्य प्रकार आहे. हे लोकनृत्य शेजारच्या केरळ राज्यातील थेय्यम कला प्रकारासारखे आहे. नेक्स्ट आहे संपूर्ण भारतातील आदिवासी आणि वंचित तरुणांना सक्षम बनवण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने कोणाशी सहकार्य केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना म्हणजेच इस्कॉन सोबत. एप्रिल 2024 मध्ये संपूर्ण भारतातील आदिवासी आणि वंचित तरुणांना सक्षम बनवण्याच्या प्रयत्नात इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ सामील झाले आहेत. सुरुवातीला उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशवर लक्ष केंद्रित करून उपेक्षित समुदायांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आहे कोणत्या देशाच्या संसदेने निर्वासितांना रवांडामध्ये पाठवण्याचे विधेयक मंजूर केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ब्रिटन. एप्रिल 2024 मध्ये ब्रिटनने रवांडा संरक्षण विधेयक नावाच्या नवीन कायद्याला मंजुरी दिली आहे. या विधेयकामुळे UK सरकार 3000 स्थलांतरितांना रवांडामध्ये पाठवू शकेल. हे विधेयक आणण्याची कल्पना सर्वप्रथम ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी 2022 मध्ये आणली होती. बेकायदेशीर निर्वासितांसाठी ब्रिटिश सरकार रवांडाला 3000 कोटी रुपये देणार आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या संस्थेतील संशोधकांनी एका महाकाय प्रागैतिहासिक सापाचे जीवाश्म शोधले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे IIT रुर्की. एप्रिल 2024 मध्ये IIT रुर्की येथील संशोधकांना गुजरातमधील लिग्नाइट खाणीत सर्वात मोठ्या सापांपैकी एकाचे जीवाश्म सापडले आहेत. संशोधकांच्या मते हा साप 47 दशलक्ष वर्षांपूर्वी मध्य इओसीन काळात अस्तित्वात असावा. वासुकी इंडिकस असे या सापाचे नाव आहे. वासुकी हे नाव भगवान शंकराच्या गळ्याभोवती गुंडाळलेल्या नागावरून पडले आहे. संशोधकांना सापाच्या आंशिक चांगल्या प्रकारे संरक्षित कशुरकाच्या स्तंभाचे 27 तुकडे सापडले आहेत. वासुकी इंडिकस सरपटणाऱ्या प्राण्यांची लांबी 10 ते 15 मीटर पर्यंत असते. नेक्स्ट आहे डेटा ट्रॅफिकच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा मोबाईल ऑपरेटर कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रिलायन्स जिओ. एप्रिल 2024 मध्ये भारतीय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने चीनला मागे टाकत डेटा ट्रॅफिकच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. जिओचे 481.8 दशलक्ष ग्राहक आहेत.
डेटा ट्रॅफिक म्हणजे दिलेल्या वेळी नेटवर्कवर ट्रान्सफर केलेल्या डेटाच्या प्रमाणात डेटा ट्रॅफिक म्हणतात. नेक्स्ट आहे C.ने 5G नेटवर्कची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणाशी करार केला आहे? तर IIT जोधपूर यांच्याशी करार केलेला आहे. एप्रिल 2024 मध्ये सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स म्हणजे C.ने 5G आणि त्यापुढील नेटवर्कची कार्यक्षमता वाढवण्यासाठी करार केला आहे. या अंतर्गत AI चा वापर करून स्वयंचलित सेवा व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. C. हे भारत सरकारच्या मालकीचे दूरसंचार तंत्रज्ञान विकास केंद्र आहे. नेक्स्ट आहे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत कोणत्या राज्याला अव्वल स्थान मिळाले आहे? तर याचे उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडूने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत $9.56 अब्ज ची विक्रमी कामगिरी केली आहे. तामिळनाडूने इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत एकूण राष्ट्रीय वाटा सुमारे 33% गाठला आहे. इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्ये कर्नाटक दुसऱ्या तर उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र राज्याने $3 अब्ज ची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात केली तर त्याचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्ये 10.62% वाटा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.